आज आपल्या हरिभाऊ सोबत लय धिंगाणा घातला भाऊ. ते आपल्याला गाडीनं मारायचं ना आपण त्याला गाडी उचलून नेऊन टाकायचो. काही म्हणा बार का पण बारकाल्या पोरांची ना मजाच लय वेगळी राहते बा. आता या बाई आपली बारकी बहीण सानू ही बुट गाडीत होती, तिला बुटच नाही बसले, तिने डायरेक्ट बुट काढून फेकून दिले, डायरेक्ट पळ सुटली भाऊ. याला मागाशी लय फटकावलंय हो म्या, म्हणून मला आता वाकुल्या दाखवतोय. धर याला मिरचीची धुरी देतो. रात्रीचं चिकन वगैरे चिरल्यानंतर गावडे सर ऋषीभाऊ मस्तपैकी गाडीवरती आले होते घरी. अरे पण जीवनात सगळ्यात आनंदाचे क्षण ते म्हणजे ना बालपण. कारण की बालपणात जेवढी मजा राहते ना तेवढी उभ्या आयुष्यात कुठंच नाही राहत. मग नाही ते मोठं झाल्यावर गाड्या वगैरे घेणे, श्रीमंती कमवण्यात, नाही ते म्हातारं होऊन बसून खाण्यात राहते. हे बघा आपले भावी पोलीस कुठेतरी चालले होते कुऱ्हाड घेऊन लाकड तोडण्यासाठी. आधी हे बघा गावडे सर कवाचे आले होते, इथं थांबले, पोरांसंग गप्पा वगैरे मारल्या. म्हणतो आलो संध्याकाळी क्रिकेट खेळण्यासाठी. म्हटलं आता संध्याकाळ व्हायला टाइमच किती राहिलाय, क्रिकेट खेळून जा. ते म्हणते नाही मला घरीच जायचे. म्हटलं या घरी जाऊ. मग काय आता यांनी इकडे डायरेक्ट गोट्याचा डाव मांडला होता. म्हटलं माझ्या आहे भाऊ तुमच्यावाली. आणि कुणाल भाऊ पण बसले होते इथं गोट्या खेळत त्यांच्यासोबत. आता इकडे दुपारच्या बारी ना मस्तपैकी सगळे पोरं निवांत इथं झाडाच्या सावली खाली बाजाव येऊन बसलेले होते. आणि ताईसाहेब पण येलो होत्या, बसल्या होत्या फोन बघत.